जय महाराष्ट्र. थोडंसं तरी राजकारण्यासारखं राहायला शिका, कारण त्यांच्याकडे कधीच कायमचा वैर नसतो आणि रागही नसतो. आतून ते नेहमी रात गई बात गई असेच वागतात आपल्या विरोधकांशी. म्हणून आपण पण हट्टासाने जपलेला राग, दुसऱ्यांनी भरलेले आपले कान आणि त्यामुळे आपल्या मनात वाढलेली वैर भावना, हे सगळं दुसऱ्याला हरवण्यासाठी कामी येईलच असं नसतं. कधी कधी हे आपल्याला आतून पण हरवत असतं. याची गंमत अशी की ज्यांना हे वेळेत समजत नाही ना, त्यांना आयुष्यभर एकच प्रश्न पडतो: आपण नाती गोती, पारिवारिक मैत्री हरलो तरी कशामुळे हरलो? म्हणून आपल्या रागाला आहे ना ताकद समजू नका, आणि आपलं जे वैर आहे एखाद्याशी त्याला विजयी समजू नका. कारण जर तुम्ही टिकलात तर तुमचं यश निश्चित आहे, आणि तेच तुमच्या विरोधकांना मोठं उत्तर असणार आहे. म्हणून बुद्धीचा वापर करा, भावनेचा नाही.